नमस्कार मंडळी, चित्रपट वाक्यती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराणी सीझन 1 एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. सीझन 1च्या पहिल्या एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला बिहार राज्यातील 1998 सालचा प्रसंग दाखवला जातो. इथे दिलीप नावाचा एक माणूस सायकलवरून आपल्या मालकाकडे रायसाहेब यांच्याकडे जातो. ते उच्च जातीचे होते. रायसाहेब दिलीपचा हालचाल विचारतात. तेव्हा दिलीप सांगतो की आजपासून त्याची बायको त्यांच्या घरी कामाला येणार नाही. कारण त्यांच्या लोकांच्या जातीची एक बैठक झाली होती आणि त्यांनी ठरवलं की आता ते उच्च जातीच्या लोकांकडे काम करणार नाहीत. दिलीप हा खालच्या जातीचा माणूस होता आणि त्या काळात उच्च जातीचे लोक खालच्या जातीच्या लोकांना आपल्या नोकरासारखे समजून त्यांच्याकडून घरकाम करून घेत असत. हे एक तास रायसाहेब रागवतात आणि दिलीपची बेइज्जती करतात. तेव्हा तो उत्तर देतो की आता परिवर्तन येत आहे, कारण बिहारचा नवा मुख्यमंत्री भीमा भारती झाला आहे आणि तोही त्यांच्याच जातीचा आहे. हे ऐकून रायसाहेबांचा एक माणूस रागाने दिलीपवर गोळी झाडतो. आता सीन बदलतो. आपल्याला बिहारचे नवे मुख्यमंत्री भीमा भारती आणि आणि त्यांच्या पक्षाचे चीफ सेक्रेटरी सत्येंद्रनाथ मिश्रा म्हणजे मिश्राजी दिसतात. मिश्राजी भीमाशी राजकारणाबद्दल चर्चा करत असतात. पण भीमा सांगतात की आज ते आपल्या घरी जात आहे आणि आज त्यांना राजकारणाबद्दल काहीही बोलायचं नाही. त्या दिवशी छठ पूजेचा दिवस होता आणि भीमा भारती अनेक दिवसांनी आपल्या गावाकडे परतत होते. गावात पोहोचल्यावर ते थोडं भाषण देतात आणि नंतर आपल्या घराचं गेट वाजवतात. इथे आपल्याला सीएम भीमा भारतीची पत्नी राणी भारती दिसते. ती आपल्या नवऱ्यावर रागावलेली असते, कारण भीमा राजकारणात इतका गुंतलेला होता की त्यांनी आपल्या कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. राणी सुरुवातीला गेट त्यांच्या तोंडावर बंद करते, पण नंतर मुलांच्या सांगण्यावरून गेट उघडते. भीमा आपल्या मुलांना कपडे आणि खेळणी देतो आणि नंतर आपल्या रागावलेल्या पत्नीला एक सुंदर साडी देऊन समजवण्याचा प्रयत्न करतो. राणी लगेचच मानत नाही, पण भीमाने खूप मिन्नत केल्यानंतर शेवटी ती मानते. भीमा म्हणतो की आता तो आपल्या पतीच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडेल. त्यावर राणी गमतीत म्हणते, जा मग गाईचं दूध काढ आणि जबाबदारी पार पाड. हे दृश्य मीडियावाले कॅमेऱ्यात कैद करतात आणि तिथूनच पुढे सुरू होते राणी भारतीची अनोखी कथा. गाईचं दूध काढल्यानंतर राणी भीमा भारती यांना सांगते की ते दूध बाहेर जाऊन विकून या. मीडिया हे दृश्य खूपच प्रसिद्ध करतो, ज्यामुळे भीमा भारतीची लोकप्रियता आणखीनच वाढते. आता दृश्य बदलतं. आपल्याला नवीन कुमार नावाचा आमदार दिसतो, जो टीव्हीवर भीमा भारतीच्या बातम्या पाहत असतो. नवीन कुमार हा भीमा भारतीच्याच पक्षाचा नेता होता, पण त्याला भीमाविषयी प्रचंड जडफडाट होता, कारण बिहारचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नवीनचीच होती, पण पक्षाने ती पदवी भीमाला दिली होती. खरं तर पक्षातल्या बहुतेक सदस्यांनी सीएमसाठी मतदान करताना भीमा भारतीच्या बाजूने मतदान केलं होतं, त्यामुळे तो मुख्यमंत्री बनला. यानंतर आपल्याला प्रेम कुमार चौबे नावाचा एक प्रभावशाली नेता दिसतो. तो नवीनच्या समोरच भीमाची स्तुती करत म्हणतो की भीमाच्या लोकप्रियतेमुळेच पक्ष निवडणुकीत जिंकला. हे ऐकताच नवीन संतापतो. प्रेम कुमारचे कपडे उतरवून त्याचा अपमान करतो आणि म्हणतो, सीएमच्या खुर्चीवर फक्त माझा हक्क आहे आणि मी ती खुर्ची मिळवणारच. यानंतर आपल्याला शंकर महतो दिसतो, जो लाल गँगचा लीडर असतो. तो खालच्या जातीच्या लोकांवर होणारे अत्याचार थांबवतो आणि अत्याचार करणाऱ्यांचा सूड घेतो. शंकर त्या रायसाहेबांकडे पोहोचतो, ज्यांनी सुरुवातीला दिलीपला गोळी मारली होती. तो रायसाहेब आणि त्यांच्यासारख्या सगळ्या उच्च जातीच्या लोकांना एकत्र उभं करतो आणि त्यांच्यावर गोळ्या झाडतो. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री भीमा भारती त्या मृत व्यक्तींच्या गावात पोहोचतात. डीजीपी सिद्धांत त्यांना संपूर्ण माहिती देतात की लोक कसे मारले गेले. भीमा त्यांच्या कुटुंबासोबत भेटून त्यांचं सांत्वन करतात. दरम्यान आपल्याला गौरीशंकर पांडे दिसतो, एक प्रबळ आणि बाहुबली नेता. तो बातम्या पाहत असतो, ज्यात नवीन कुमार स्वतःच्या पक्षाविरुद्ध आंदोलन करत असतो आणि म्हणतो की भीमा भारतीच्या राजवटीत जातीवाद वाढला आहे आणि लोक मरत आहे. हे पाहून गौरीशंकर लगेचच ओळखतो की नवीन बाबू आता राजकीय खेळ खेळत आहे. त्यामुळे तो आपल्या माणसाला सांगतो की आता आपलीही राजकारणात चाल खेळण्याची वेळ आली आहे. यानंतर नवीन कुमार लोकांसमोर सीएम भीमा यांच्या विरोधात भाषण करत असतो. भीमा आपल्या गाडीतून जाताना नवीनला पाहतो, पण काही बोलत नाही आणि पुढे निघून जातो. बिहारचं राजकारण आता तापलेलं असतं. अशावेळी दिल्लीहून बोरा नावाचा नेता भीमा भारतींना फोन करतो आणि सांगतो की बिहारमधल्या समस्या हाताळा आणि आपल्या राजधर्माचं पालन करा. दरम्यान प्रेम कुमार, जो नवीनचा खास माणूस होता, तो लाल गँगच्या लीडरला शंकर महतोला 50 लाख रुपये देतो. पण अचानक पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात आणि प्रेम कुमार आणि लाल गँगवर गोळीबार करतात, कारण कोणीतरी पोलिसांना या व्यवहाराबद्दल माहिती दिलेली असते. पोलीस प्रेम कुमारला पकडतात, पण लाल गँगचे लोक इकडून पळून जातात. आता मीडिया नवीन कुमारवरच आरोप करू लागते की त्याने शंकर महतोसोबत हातमिळवणी करून लोकांना मारलं, कारण शंकरला पैसे देताना नवीनचा माणूस प्रेम कुमार पकडला गेला होता. रागाने नवीन थेट डीजीपी सिद्धांतकडे जातो
आणि त्यांना खूप रागवतो. तो म्हणतो, मला माहिती आहे तूही भीमा भारतीच्याच बाजूने आहे. तू त्यांच्यासोबत हातमिळवणी करून माझ्या माणसाला पकडलं, जेणेकरून माझी प्रतिमा जनतेसमोर खराब होईल. त्यावर डीजीपी सिद्धांत शांतपणे उत्तर देतात, तुम्ही काहीही करा, पण तुम्ही भीमा भारतीचं काहीही नुकसान करू शकत नाही. पुढच्या दृश्यात राणी भारती नदीच्या काठी छठ पूजा करताना दिसते. थोड्याच वेळात भीमा भारतीही तिथे येतो आणि तिच्यासोबत पूजा करतो. पण अचानक 2 माणसं बाईकवर येतात आणि मुख्यमंत्री भीमा भारतीवर गोळीबार करून पळून जातात. आणि इथेच एपिसोड 1 संपतो. दुसऱ्या एपिसोडच्या सुरुवातीला डॉक्टर माध्यमांसमोर सांगतात की भीमा भारतींना 2 गोळ्या लागल्या आहेत. दरम्यान कावेरी श्रीधरन, जी सीएमची सेक्रेटरी आहे, ती पोलीस इन्चार्ज निशिकांतला सुनावते. सीएमच्या सुरक्षा व्यवस्थेत इतकी मोठी चूक कशी झाली. त्याचवेळी मिश्राजी डीजीपी सिद्धांत आणि निशिकांत यांना सांगतात की त्यांना 2 दिवसात गोळीबार करणारे आरोपी हवेच, नाहीतर त्यांच्या वर्द्या उतरवल्या जातील. राणी भारती आपल्या मुलांसह ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभी असते. तेव्हा मिश्राजी तिला सांगतात की भीमा आता आउट ऑफ डेंजर आहे. मग ते राणीच्या मुलांना घरी पाठवतात, कारण हॉस्पिटलमध्ये रात्री राहणं योग्य नव्हतं. थोड्या वेळाने गौरीशंकर हॉस्पिटलमध्ये येतो आणि मिश्राजींना भेटतो. यानंतर राणी भारती आपल्या जखमी नवऱ्याला भेटते. गौरीशंकर तिथे खोटी काळजी दाखवत म्हणतो की त्याला भीमाची खूप काळजी आहे आणि त्याला राजकारण त्याने शिकवलं आहे. यावर राणी स्पष्ट बोलते की तुम्ही त्याला साहेब बोला. हे ऐकून गौरीशंकरला अपमानासारखं वाटतं आणि तो तिकडून निघून जातो. थोड्याच वेळात नवीन कुमारही हॉस्पिटलमध्ये भीमाला भेटायला येतो. यानंतर मिश्राजी डॉक्टरांवर दबाव आणतात आणि सांगतात की एक बुलेटिन जारी करा, ज्यात लिहा सीएम भीमा भारतीची तब्येत सुधारत आहे आणि उद्या त्यांना डिस्चार्ज केलं जाईल. मिश्राजी हे सगळं जनतेसमोर सीएमची प्रतिमा आणि पद टिकवण्यासाठी करत असतात, कारण या अवस्थेत ते मुख्यमंत्री राहू शकत नाही. दुसऱ्या दिवशी भीमा भारतींना त्यांच्या घरी नेऊन पुढचा उपचार सुरू होतो. यानंतर मिश्राजी पार्टी ऑफिसमध्ये जातात, कारण गौरीशंकरने त्यांना एका महत्त्वाच्या बैठकीसाठी बोलावलं असतं. जेव्हा मिश्राजी आत जातात तेव्हा सर्व आमदार आणि दिल्लीहून आलेले हायकमांड बोराबाबू तिथे उपस्थित असतात. बोराबाबू विचारतात, भीमा भारतींची तब्येत कशी आहे. मिश्राजी सांगतात, भीमा लवकरच बरे होतील आणि पुन्हा काम सुरू करतील. हे ऐकून नवीन कुमार म्हणतो, मिश्राजी तुम्ही खेळ खेळू नका, आणि तो भीमा भारतीच्या डॉक्टरांना तिथे बोलावतो. डॉक्टर सगळ्यांना सांगतात की भीमा भारतींना पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान 6 महिने तरी लागतील आणि तोपर्यंत ते बेडवरच राहतील. म्हणजे आता पक्षाला नवा मुख्यमंत्री निवडावा लागणार आहे. बोराबाबू सांगतात की ते दुसऱ्या दिवशी भीमा भारतींना भेटायला येतील. दुसऱ्या दिवशी ते भीमाला भेटतात आणि सांगतात की हायकमांडने ठरवलं आहे की आता पक्षातून नव्या सीएमची निवड केली जाईल. हे ऐकून भीमा भारती मिश्राजींमार्फत सांगतात, पक्षाच्या संविधानानुसार ज्याच्या मागे सर्वाधिक आमदारांचं समर्थन असेल तोच मुख्यमंत्री होईल किंवा सीएम ठरवण्याचा अधिकार त्यालाच मिळेल. त्यावर बोराबाबू उत्तर देतात, जर सीएम निवडीच्या वेळी तुमच्याकडे सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा असेल तर सीएम तुम्हीच ठरवाल. यानंतर भीमा भारतीच्या पक्षातील सर्व मंत्री बोराबाबूंना भेटतात आणि त्यांना विनंती करतात की त्यांचंच नाव सीएम पदासाठी निवडण्यात यावं. दरम्यान नवीन कुमार आपल्या गटातील सर्व आमदारांना पटवतो आणि अशा 10 आमदारांची यादी देतो जे भीमा भारतीवर नाराज होते. तो आपल्या समर्थकांना सांगतो की त्या 10 आमदारांना कशाही प्रकारे आपल्या बाजूला ओढून आणा. नवीनचे लोक आता पूर्ण ताकदीने त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. इकडे मिश्राजी हे सगळं जाऊन भीमा भारतींना सांगतात. तेव्हा भीमाकडे एक सिक्रेट प्लॅन असतो, ज्यात तो संपूर्ण खेळ उलटा करू शकतो. आणि दुसरीकडे गौरीशंकरही आनंदात असतो, कारण त्याच्याकडेही मुख्यमंत्री होण्याचा स्वतःचा प्लॅन असतो. राणी भारतीला समजतं की तिच्या नवऱ्याने सीएम पदाचा राजीनामा दिला आहे. हे ऐकून ती आनंदी होते, कारण आता भीमा तिच्यासोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवू शकेल. यानंतर पक्षाची मोठी बैठक होते. सगळे आमदार एकत्र येतात आणि बोराबाबू मतदान घेतात. जसेच ते निकाल जाहीर करणार असतात तेवढ्यात प्रेमकुमार चौबे जेलमधून बाहेर येतो, कारण पोलिसांनी त्याला सोडून दिलं असतं. बोराबाबू आता निकाल जाहीर करतात. गौरीशंकरला 8 मते मिळतात, भीमा भारतींना 52 मते मिळतात आणि नवीन कुमारला 57 आमदारांचा पाठिंबा मिळतो. म्हणजे नवीन मुख्यमंत्री होणार असतो. पण अचानक गौरीशंकर उभा राहतो आणि म्हणतो, मी माझ्या 8 आमदारांसह भीमा भारतींना समर्थन करतो. आता भीमाकडे एकूण 60 आमदारांचा पाठिंबा येतो, त्यामुळे तोच विजयी ठरतो. हे ऐकून नवीन संतापतो आणि बोराबाबूंवरच चिडतो. हा माझ्यासोबत अन्याय आहे. तो आपल्या समर्थक आमदारांसह बैठकीतून बाहेर निघून जातो. म्हणजेच भीमाचा प्लॅन यशस्वी झाला होता. पण आता प्रश्न असा उभा राहतो की भीमा स्वतः सीएम होऊ शकत नाही, कारण तो अजून 6 महिन्यांसाठी बेडवर असतो. म्हणून त्याला आपल्या आमदारांपैकी कोणाला तरी सीएम बनवावं लागणार असतं. गौरीशंकरला वाटतं की त्याने भीमाला आपल्या 8 मतांची साथ दिली, त्यामुळे आता भीमा त्याला सीएम करेल आणि तो आधीच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, जेणेकरून सीएम पद सहज मिळेल. पण भीमा सीएम पदासाठी आपल्या पत्नी राणी भारतीची निवड करतो. यामुळे गौरीशंकरचा मोठा पोपट होतो.
पक्षातील सगळे लोक आता राणी भारतींना फुलांचा हार घालून अभिनंदन करतात आणि इथेच एपिसोड 2 संपतो. तिसऱ्या एपिसोडच्या सुरुवातीला बिहारचे गव्हर्नर गोवर्धन दास आपल्या पत्नीला सांगतात, भीमाने अफलातून खेळ खेळला आहे. सीएम त्याची बायको राणी भारती होईल, पण सरकार तोच चालवेल. यानंतर राणी भारती पटनाच्या राजभवनात सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाची शपथ घेते. पण समस्या अशी होती की राणी भारतींना वाचता लिहिता येत नव्हतं. त्यामुळे ती शपथ घेताना सगळे शब्द चुकीचे उच्चारते आणि लोकांसमोर तिची थोडी खिल्ली उडते. तरी सुद्धा राणी भारती बिहारची मुख्यमंत्री बनते. दुसऱ्या दिवशी कावेरीजी सीएम राणी भारतींना सचिवालयात घेऊन जायला येतात. पण राणी स्पष्ट सांगते की ती जाणार नाही, कारण तिला मुलांसाठी जेवण बनवायचं आहे आणि गाई म्हशींची काळजी घ्यायची आहे. ती आपल्या खोलीचं दार बंद करते. मग मिश्राजी तिला जबरदस्ती उठवतात आणि कार्यालयात नेतात. तिथे सर्वजण फुलांचे गुलदस्ते देऊन तिचं स्वागत करतात. राणी भारती सगळ्यांना म्हणते, तुम्हाला लाज नाही वाटत का? लग्न झालेल्या बाईला फूल देताय. थोड्या वेळाने राणी भारती आपल्या मुलीला फोन करते आणि तिला सांगते की तिच्या वडिलांची, भीमा भारतींची नीट काळजी घ्यावी. त्याचबरोबर ती हसत म्हणते की त्यांच्या म्हशीचं पटना शहरातल्या कुठल्या तरी बैलासोबत मिलन करून घे. हे ऐकून काही आमदार हसू लागतात. तेव्हा मिश्राजी पटकन फोन कट करतात. यानंतर कार्यालयाचं काम संपल्यानंतर मिश्राजी कावेरीला सांगतात की की सीएम राणी भारती यांनी पहिल्याच दिवशी घेतलेले निर्णय माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावेत, जेणेकरून लोकांचा तिच्यावर विश्वास बसेल. तेव्हाच दिवाकर नावाचा आमदार मिश्राजीकडे येतो आणि सांगतो की माध्यम आता सीएम राणीच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करत आहे. मिश्राजी शांतपणे उत्तर देतात, त्यांची योग्यता वेळ येईल तेव्हा स्वतः समोर येईल. दरम्यान नवीन कुमार भीमा भारतीची पार्टी सोडून विरोधी पक्षात सामील होतो. हे पाहून भीमा भारती न्यूजवरूनच सर्व जाणतात. इकडे मिश्राजी गौरीशंकरला भेटायला जातात. गौरीशंकर त्यांच्यावर आणि भीमा भारतीवर खूप रागावलेला असतो, कारण त्यांच्या खेळीमुळे तो मुख्यमंत्री बनू शकला नाही. उलट पार्टी अध्यक्षपदावरूनही राजीनामा त्याला द्यावा लागला. तेव्हा मिश्राजी त्याला म्हणतात, मला वाटतं भीमावर गोळी चालवण्यामागेही तुझा साथ आहे. गौरीशंकर ताबडतोब नकार देतो. मिश्राजी म्हणतात, तू याचा तपास करून बघ, बदल्यात तुला पद आणि सन्मान दोन्ही मिळतील. दरम्यान राणी भारती पुन्हा सचिवालयात जाण्यास नकार देते. मग मिश्राजी तिला भीमा भारतीकडे घेऊन जातात आणि इमोशनल स्पीच देतात. तुमच्यावर जबाबदारी आहे, राज्याचं नेतृत्व करायचं आहे. मग ते तिकडून निघून जातात. भीमा राणीला म्हणतो, सत्ता आणि सुहाग दोन्ही तुझ्या हातात आहे, दोन्ही नीट सांभाळ. पुढच्या दृश्यात मुखिया नावाचा एक माणूस दाखवला जातो, जो उच्चवर्णीय संघटनेचा नेता आहे. त्यांचं ध्येय असतं खालच्या जातीतल्या लोकांना संपवणं, कारण त्याला त्यांच्याबद्दल तीव्र द्वेष असतो. तो सगळ्या उच्चवर्णीय लोकांना एकत्र करून त्यांना खालच्या जातीच्या विरुद्ध भडकवतो. पुढच्या दिवशी राणी भारती स्वतःहून सचिवालयात जाण्यासाठी तयार होते. हे पाहून कविता आश्चर्यचकित होते. रस्त्यात राणी कावेरीला विचारते, भीमावर गोळी चालवणाऱ्याचा अजून काहीच पत्ता लागला नाही का? कावेरी उत्तर देते, पोलीस तपास करत आहेत. हे ऐकून राणी थेट डीजीपी सिद्धांत यांच्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणते, भीमावर गोळी चालवणाऱ्याला लवकर पकडा, नाहीतर मी तुमच्यावरच कारवाई करेन. इकडे इन्स्पेक्टर निशिकांत मुख्याच्या माणसाला कुंवर सिंगला भेटतो आणि सांगतो, वरून खूप प्रेशर येत आहे, काहीतरी करावं लागेल, नाहीतर माझी नोकरी जाईल. तेव्हा कुंवर सिंग त्याला भीमावर गोळी चालवणाऱ्या 2 माणसाची माहिती देतो. थोड्याच वेळात त्या दोघांचे मृतदेह सापडतात. म्हणजे निशिकांतने त्यांना ठार मारलेलं असतं आणि त्याचं श्रेय तो स्वतः घेतो. डीजीपी सिद्धांतला समजतं की ज्यांनी भीमावर गोळी झाडली ते मुखियाचेच लोक होते आणि निशिकांत त्यांच्यासोबतच होता. यावरून डीजीपी सिद्धांत आणि निशिकांत यांच्यात जबरदस्त वाद होतो. नवीन कुमार आता आपल्या मावस काकांना म्हणजे बिहारचे राज्यपाल गोवर्धन दास यांना भेटतो आणि त्यांना विनंती करतो नवीन विधानसभेचं अधिवेशन बोलवावं, जेणेकरून तो राणी भारतीला सगळ्यांसमोर एक्सपोज करून सिद्ध करू शकेल की ती मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नाही. इकडे राणी भारती विधानसभेत पोहोचते. तेथे विरोधी पक्षाचे अनेक नेते तिची चेष्टा करत असतात. काही वेळानंतर सभापती येतात आणि चर्चा सुरू होते. चर्चेची सुरुवात नवीन कुमार करतो आणि थेट राणी भारतीच्या पात्रतेवर प्रश्न उभे करतो. तो म्हणतो, राणी भारतीकडे ना शिक्षण आहे, ना अनुभव, ना राजकारणाचं ज्ञान, ना राज्याच्या समस्यांचं आकलन. ती मुख्यमंत्री बनण्याच्या लायकीची नाही. हे ऐकताच विरोधी पक्ष तिच्या विरोधात राणी भारती मुर्दाबादचे घोषणाबाजी करू लागतात. मग राणी भारतीची वेळ येते. ती शांतपणे उभी राहते आणि म्हणते, मी निरक्षर माझ्या आवडीने नाही, पण माझ्या गावात शाळाच नव्हती म्हणून मी शिकू शकले नाही. मी लोकांच्या अडचणी जास्त चांगल्या प्रकारे समजू शकते, कारण मी त्यांच्यातच राहिलेली आहे. माझा अनुभव 27 वर्षाचा आहे, जो मी घर सांभाळून मिळवला आहे. यानंतर ती कॉन्फिडेंटली म्हणते, जी बाई घर सांभाळू शकते ती राज्यही सांभाळू शकते आणि देशही चालवू शकते. हे ऐकून तिच्या पक्षातील सगळे आमदार टाळ्या वाजवू लागतात आणि राणी भारती जिंदाबादचे नारे देतात. नवीन कुमार आणि संपूर्ण विरोधी पक्षाचे चेहरे उतरतात आणि इथेच एपिसोड 3 संपतो. चौथ्या एपिसोडच्या सुरुवातीला एका गावात लग्न सुरू असतं. तेव्हा मुखियाचा माणूस कुंवर
आपल्या टोळीसह येतो आणि लग्नात उपस्थित सगळ्या लोकांवर गोळीबार करतो, कारण ते सगळे खालच्या जातीतील लोक असतात. गावात हाहाकार माजतो आणि रक्तपात होतो. थोड्याच वेळात मुखिया स्वतः येतो आणि थेट वधूवर गोळी झाडून तिचा खून करतो. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री राणी भारती त्या पीडित कुटुंबाकडे जाते. तिथे ती मृतदेह पाहून भावूक होते आणि रडू लागते. यानंतर ती थेट डीजीपी सिद्धांत यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना फटकारते आणि सांगते, तुमच्याकडे 13 दिवस आहे. मुख्य आणि त्यांच्या माणसांना पकडा, नाहीतर मी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करेन. यानंतर आपण पाहतो की रंजना नावाची एक महिला गावात पोलिओ ड्रॉप देत फिरत असते. ती एका घरात जाते, जिथे घोडे साफ करणारा माणूस तिला हकलवून लावतो. नंतर ती एका ढाब्यावर येते आणि तिथे डीजीपी सिद्धांतला भेटते आणि आपल्याला समजतं की ती खरं तर पोलीस अधिकारी आहे. डीजीपी सिद्धांत तिला विचारतो, मुख्याबद्दल काय माहिती मिळाली? रंजना सांगते, मला त्या घोडेवाल्याच्या घरावर संशय आहे. इतक्यात कुंवर सिंग आपल्या माणसासह तिथे येतो आणि डीजीपी व इतर पोलिसांना वेढतो. कुंवर सिंग डीजीपीला बाहेर यायला सांगतो. डीजीपी घाबरतो आणि लगेचच गौरी शंकरला फोन करून मुखियाशी बोलून पोलिसांना सोडवण्याची विनंती करतो. गौरी शंकर बदल्यात डीजीपीकडून 50 लाख रुपयांची मागणी करतो आणि त्यांची डील ठरते. कुंवर सिंग आता डीजीपी सिद्धांतला पकडणारच असतो. तेव्हाच मुखियाचा फोन येतो. मुखियाच्या आदेशानुसार कुंवर सिंगला डीजीपी आणि इतर पोलिसांना सोडावं लागतं. यानंतर कुंवर सिंग डीजीपी सिद्धांतला बसवतो आणि त्याच्याशी बोलू लागतो. रंजन आणि डीजीपी आता कुंवर सिंगवरच बंदूक ताणतात आणि त्याला अटक करतात. मुख्यमंत्री राणी भारती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कुंवर सिंगला चांगलंच सुनावते. त्यावर कुंवर सिंग म्हणतो, आम्ही लोकांना मारत नाही, त्यांचा वध करतो. हे ऐकून पोलीस त्याला जबरदस्त मारहाण करतात. ही बातमी लवकरच मीडियामध्ये सर्वत्र पसरते. मुखियाचा उजवा हात कुंवर सिंगला अटक. ही सरकारसाठी मोठी कामगिरी ठरते. राज्यपाल गोवर्धन दास आता भीमा भारतीला भेटायला येतात आणि दोघेही राजकारणावर चर्चा करतात. दरम्यान राणी भारती सचिवालयात कावेरीकडून सही कशी करायची हे शिकत असते. ती बिहारच्या विकासासाठी आलेल्या प्रोजेक्टच्या फाईल्स कावेरीकडून वाचून घेते. तेव्हा तिला लक्षात येतं की बिहारचे वित्त सचिव परवेज आलम प्रत्येक फाईलवर नो फंड असे लिहित आहे. राणी भारती थेट परवेज आलमला भेटते. परवेज आलम तिला साध्या भाषेत समजावतो, राज्याच्या तिजोरीत म्हणजे राजकोषात पैसा नाही, मग आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी फंड कसा देऊ? यानंतर परवेज आलम राणी भारतीला सांगतो की राज्याच्या तिजोरीत पैसा का नाही आणि तेच राणी भारतीला समजतं की सरकारमध्ये कुठेतरी मोठा फ्रॉड सुरू आहे. ती परवेज आलमला सांगते की या घोटाळ्याची चौकशी करून सत्य बाहेर काढा. पुढच्या सीनमध्ये रंजना शंकर महातोकडे जाते, म्हणजे रंजना लाल गँगशी जोडलेली आहे. ती शंकरला सांगते की कुंवर सिंग अजून काही बोलत नाही आहे. दरम्यान परवेज आलम सरकारी घोटाळ्यांचा तपास सुरू करतो. तो रांचीचे जिल्हाधिकारी म्हणजे डीएम मानव गुप्ता यांना भेटतो आणि त्यांना तिजोरीचे म्हणजे ट्रेजरीचे बिल दाखवण्यास सांगतो. मानव गुप्ता सांगतो की ट्रेजरी ऑफिसर छोटेलाल सुट्टीवर आहे. नंतर तो फोनवर नाटक करतो आणि म्हणतो, छोटेलालच्या पोटाचं ऑपरेशन झालं आहे, ते ICU मध्ये आहेत. परवेज आलमला लगेचच कळतं की मानव गुप्ता खोटं बोलतोय आणि तो शांतपणे तिकडून निघून जातो आणि इथेच एपिसोड 4 संपतो. एपिसोड 5 ची सुरुवात मचान बाबा यांच्यापासून होते, जे आपल्या भक्तांना प्रवचन देत असतात. तेव्हा मानव गुप्ता मचान बाबाला सांगतो की परवेज आलम इथे पोहोचला आहे, त्याला कशाही प्रकारे हकलून द्यावं. मचान बाबा म्हणतो, ठीक आहे, मी पाहतो, आणि आपल्या माणसांना सतर्क राहायला सांगतो. त्या रात्री परवेज आलम आपल्या साथीदार अंजनीसह सरकारी ऑफिसरमध्ये चोरीने प्रवेश करतो आणि तिथलं कुलूप तोडतो. तो ट्रेझरी बिल तपासू लागतो. परवेज आलम हा एक इमानदार अधिकारी होता. त्याने मुख्यमंत्री राणी भारतीला वचन दिलं होतं की तो राज्याच्या तिजोरीतील घोटाळा उघड करेल. तो जेव्हा रेकॉर्ड तपासतो तेव्हा कुणीतरी त्याच्यावर गोळी झाडतं. सुदैवाने परवेज वाचतो. गोळीबार करणारा माणूस त्याच्यावर पुन्हा निशाणा साधणार असतो. तेवढ्यात अंजनी येऊन त्याला बेशुद्ध करते. यानंतर परवेज आणि अंजनी ट्रेझरीच्या फाईल्स घेऊन तिकडून पळून जातात. दुसऱ्या दिवशी परवेज आलम अंजनीला ते बिल दाखवतो आणि म्हणतो, पशुपालन विभागाने 200 पेक्षा जास्त बिल पास केले आहे. प्रत्येक बिल 14,999 आणि 49,999 आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. हे समजून घेण्यासाठी ते दोघे छोटेलालला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात. तेव्हा ते पाहतात की छोटेलाल खरोखरच ICU मध्ये आहे आणि ते बाहेरून पाहून निघून जातात. खरं तर छोटेलालला कळलं होतं की परवेज आलम त्याला भेटायला येणार आहे, त्यामुळे तो बेडवर पडून नाटक करत होता. दरम्यान भीमा भारती आता बरे झाले होते, त्यामुळे ते मिश्राजी आणि इतर लोकांसोबत मीटिंग घेतात आणि सर्व आमदारांना त्यांचे मंत्रालय देतात. यात पशुपालन विभागाचा मंत्री प्रेमकुमार चौबे होता. राणी भारती आता भीमाला जेवण देण्यासाठी येते, पण तेव्हाच दिवाकर तिची बेइज्जती करतो आणि तिला टेक्निकल CM म्हणतो. हे ऐकून राणी संतापून तिकडून निघून जाते. भीमा भारती दिवाकरला ओरडून त्याला शांत राहण्यास सांगतात. यानंतर राणी भारती कावेरीला विचारते की टेक्निकल CM म्हणजे काय. त्यावर कावेरी सांगते, असा मंत्री ज्याच्याकडे फक्त नावापुरती सत्ता आहे पण प्रत्यक्षात काही अधिकार नसतात.
हे ऐकून राणीला दिवाकरवर खूप राग येतो. यानंतर परवेज आलम सीएम राणी भारतीला रिपोर्ट देतो, ज्यात पशुपालन विभागात 27 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर येतं. परवेज सांगतो की फक्त एका विभागात 27 कोटींची चोरी झाली आहे, तर उरलेल्या 48 विभागांमध्ये किती मोठा घोटाळा झाला असेल ते विचार करा. तो राणीला सांगतो की कोणताही डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्याला सहकार्य करत नाहीये. मग राणी भारती सर्व डीएम्सना आदेश देते की त्यांनी परवेज आलमला पूर्ण सहकार्य करावं. सीएम राणी भारती परवेजला तपास सुरू ठेवण्यास सांगते. तेव्हा कावेरी तिला सावध करते की आपण आपल्या स्वतःच्या सरकारविरुद्ध तपास चालवत आहोत. पक्ष तुमच्या विरोधात उभा राहील. पण राणी ठामपणे म्हणते, जर आपण योग्य काम करत असू तर घाबरण्याचं काही कारण नाही. यानंतर परवेज आलमची बायको त्याला दिल्ली जाण्यास सांगते, कारण तिला वाटतं की त्यांचा मुलगा इथे वाईट संगतीत जातो आहे. पण परवेज सांगतो की एकदा त्याची चौकशी पूर्ण झाली की तो दिल्लीला ट्रान्सफर करून घेईल. त्यानंतर प्रेम कुमार परवेजला जबरदस्ती लिफ्ट देतो आणि कारमध्ये बसून धमकावतो की त्यांनी ही चौकशी लगेचच थांबवावी. इकडे सीएम राणी भारती दिवाकरला बोलवते आणि त्याला वित्त मंत्रालयातून काढून आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देत म्हणते, फक्त नावापुरता टेक्निकल मंत्री नको, तर खऱ्या अर्थाने हेल्थ मिनिस्टर बना, कारण मी स्वतः तुमचं काम पाहणार आहे. दरम्यान भीमा भारती टीव्हीवर बातम्या पाहतो, ज्यात सांगितलं जातं की पक्षाच्या सर्व आमदारांचे विभाग बदलले गेले आहेत आणि हे आदेश स्वतः राणी भारतीने काढले आहेत. याशिवाय 21 डीएम आणि 27 एसपी यांचेही ट्रान्सफर करण्याचे आदेश राणीने दिले आहे. हे ऐकून पक्ष आणि विरोधक दोन्ही गट चकित होतात. सीएम राणी भारतीने या कृतीने राजकारणात मोठं वादळ निर्माण केलं होतं. भीमा भारती राणीला विचारतो, तू सर्व मंत्र्यांचे विभाग का बदललेस? मी स्वतः ते लिहून दिले होते. मग भीमा राणीला ते आदेश रद्द करण्यास सांगतो. पण मिश्राजी म्हणतात की आता हे करणं योग्य नाही, कारण यामुळे पक्षाची प्रतिमा जनतेसमोर खराब होईल. तरीही भीमा राणीला दिवाकरला पुन्हा वित्त मंत्रालय देण्यासाठी सांगतो, पण राणी नकार देऊन तिकडून निघून जाते. आता भीमाला उमगायला लागलं होतं की त्याचा स्वतःचा निर्णय त्याच्यावर उलटा पडतो आहे. त्याला वाटलं होतं की सीएम फक्त नावापुरती त्याची बायको असेल आणि सत्ता तो चालवेल, पण इथे सगळी ताकद राणी भारतीच्याच हातात गेली होती. सीएम राणी भारतीच्या आदेशानंतर परवेज आलमला आता सर्व विभागाच्या रेकॉर्डची यादी मिळते. त्यामुळे तो आपल्या संपूर्ण टीमला सांगतो की त्यांनी प्रत्येक घोटाळ्याची तपासणी करावी. थोड्याच वेळात परवेजला घोटाळ्याची एकूण रक्कम समजते. तो लगेचच सीएम राणीला फोन करून सांगतो की या वर्षी पशुपालन विभागात एकूण 958 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हे ऐकून राणी भारती हादरते आणि इथेच एपिसोड 5 संपतो. एपिसोड 6 सुरू होतो, जिथे परवेज आलम पशुपालन विभागातील सर्व अधिकाऱ्यांना बोलून विचारतो की त्यांनी व्हीसी फूड नावाच्या कंपनीच्या नावावर बनावट बिल का तयार केली आणि त्यामुळे मोठा आर्थिक गैरव्यवहार कसा झाला. त्यानंतर तो पोलिसांना सांगतो की सर्व अधिकाऱ्यांना अटक करून तुरुंगात पाठवावं. पण अधिकारी उत्तर देतात की ते फक्त त्यांच्या वकिलामार्फतच बोलतील, असं सांगून ते तिकडून निघून जातात. तेव्हा परवेज आलम छोटे बाबू नावाच्या एका अधिकाऱ्याला थांबवतो आणि त्याला समजावतो. शेवटी छोटे बाबू सरकारी साक्षीदार बनायला तयार होतो. फक्त अट एवढीच ठेवतो की त्याची शिक्षा माफ केली जावी. छोटे बाबू मग परवेजला घोटाळा कसा चालतो हे सांगतो. तो सांगतो, सर्वात आधी सरकारी रिजनल डायरेक्टरकडे जनावरांचा चारा, औषधं आणि उपकरणांच्या खरेदीसाठी मंजुरीचं पत्र येतं. त्यानंतर ते खरेदीचे आकडे मोठे दाखवतात. त्यातील फक्त 10% ऑर्डर खऱ्या सप्लायरकडे जातात आणि उरलेल्या सर्व ऑर्डर्स बनावट सप्लायर जसे की व्हीसी फूड यांच्या नावावर दिल्या जातात. मग परवेज विचारतो की सगळे बिल्स 14,999 आणि 49,999चेच का आहेत. त्यावर छोटे बाबू सांगतात, एक पशुपालन अधिकारी जास्तीत जास्त 15,000पर्यंत चेक इश्यू करू शकतो आणि रिजनल डायरेक्टर 50,000पर्यंत. जर रक्कम त्याहून जास्त गेली तर त्यांना वरच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते, ज्यामुळे संशय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे नेहमी या लिमिटमध्येच बिल बनवतात. यानंतर अधिकारी मालाची पूर्तता दाखवण्यासाठी बनावट ट्रान्सपोर्ट चलन तयार करतात आणि बनावट पावत्या दाखवून बनावट सप्लायरच्या नावावर चेक काढतात. असं करत हा घोटाळा तब्बल 8 वर्षापासून सुरू आहे. या घोटाळ्यात पशुपालन मंत्री प्रेम कुमार चौबे सोबत इतर मोठे राजकारणीही सहभागी आहेत. यानंतर सीन बदलतो. प्रेम कुमार विधायक ख्याती देवीसोबत रोमॅन्टिक क्षण घालवत असतो. त्याचवेळी त्याला फोन येतो आणि तो सीएम राणी भारतीला भेटायला जातो. राणी त्याला सांगते, तुमच्या विभागात 958 कोटींचा घोटाळा झाला आहे. आज मी 15 कलेक्टर, 15 डायरेक्टर आणि 40 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. राणी पुढे प्रेमकुमारला राजीनामा देण्यास सांगते. हे ऐकून प्रेमकुमार रागवतो आणि म्हणतो, आज माझ्यामुळेच तुझं सरकार टिकून आहे. मी नवीनच्या पक्षाचे 9 आमदार आणले नसते तर तुझा पक्ष कधीच जिंकला नसता. तो राणीला धमकावतो, जर मी पक्ष सोडला तर तुझं सीएम पदही टिकणार नाही. दरम्यान सर्व निलंबित अधिकारी आणि डीएम गव्हर्नर गोवर्धन दास यांच्याकडे तक्रार करतात की त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांना कोणतीही नोटीस न देता राणी भारतीने निलंबित केलं, जे चुकीचं आहे. त्यांना आपला पक्ष मांडण्याचा अधिकार आहे, असं म्हणत ते गव्हर्नरला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करतात. दुसरीकडे गौरीशंकर आता
मचान बाबा यांच्याकडे जाऊन त्यांच्या पाया पडतो आणि सांगतो की त्याच्या मागे डीजीपी सिद्धांत आणि मुखिया दोघेही लागले आहेत. कारण सिद्धांतला वाटतं की तो मुखियासोबत आहे आणि मुखियाला वाटतं की त्याने कुंवर सिंगला पोलिसांच्या हातून पकडून दिला आहे. गौरीशंकर मचान बाबांना विनंती करतो की त्यांनी त्याला वाचवावं, कारण मुखियापासून फक्त मचान बाबा हाच त्याला वाचवू शकतो. दरम्यान मुख्यमंत्री राणी भारती मुख्यमंत्री निवासात परत येते आणि आपल्या मुलांसोबत नाचते. तेव्हा मिश्राजी येतात आणि राणी भारतीला भीमा भारतीकडे घेऊन जातात. भीमा सांगतो की प्रेमकुमार राजीनामा देणार नाही, कारण तो पक्षाचा मुख्य नेता आहे. जर तो गेला तर त्यांच्या सत्तेला धोका निर्माण होईल. पण राणी भारती काहीही ऐकायला तयार नसते. तेव्हा भीमा पुन्हा म्हणतो, प्रेमकुमारचा राजीनामा तू घेऊ शकत नाही. जर काही कारवाई करायची असेल तर ती आपल्या पक्षातून होईल. पुढच्या दृश्यात अंजली परवेज आलमला सांगते की राणी भारतीने सर्व लोकांचं निलंबन थांबवलं आहे आणि आता चौकशीसाठी एक ट्रिब्युनल तयार होईल, जे तपास करून घोटाळ्यावर निर्णय देईल. याचा अर्थ आता परवेज आलमलाही धोका निर्माण झाला होता. तेव्हाच प्रेमकुमार तिथे येतो आणि परवेज आलमला धमकी देतो, 10 दिवसात इकडून निघून जा, नाहीतर तुला संपवून टाकल्या जाईल. तो परवेज आलमची रिपोर्ट फाडून निघून जातो. यानंतर परवेज आलम पशुपालन विभागातील 958 कोटींच्या घोटाळ्याचं उघड मीडियासमोर करतो, ज्यामुळे प्रेमकुमारची प्रतिमा लोकांमध्ये खराब होते. प्रेमकुमार मिश्राजींना फोन करतो, तेव्हा मिश्राजी सांगतात की भीमा भारती म्हणाले आहेत, तुम्हाला तुमच्या पदावरून कोणीच हटवणार नाही. पुढच्या सीनमध्ये भीमा राणीला सांगतो की परवेज आलम हा नवीन कुमारचा माणूस आहे. त्याने तुला फसवलं आणि प्रेमकुमारच्या घोटाळ्याची बातमी तुझ्याशी न बोलता मीडियामध्ये सांगितली. हीच खरी राजकारणाची खेडी आहे, असंही तो म्हणतो. यानंतर राणी भारतीच्या पक्षाविरुद्ध मुर्दाबादचे नारे लागतात आणि नवीन कुमार आता मीडियामध्ये प्रेमकुमारच्या राजीनाम्याची मागणी करतो. राणी भारतीला वाटतं की परवेज आलमने तिचा विश्वासघात केला, त्यामुळे ती त्याला नोकरीतून बडतर्फ करते. परवेज आलम आपला विभाग सोडून निघून जातो. मीडिया प्रेमकुमारला 958 कोटींच्या घोटाळ्याबद्दल विचारतो आणि त्याचा राजीनामा मागतो. पण तो स्पष्ट सांगतो, मी काहीही चुकीचं केलं नाही, त्यामुळे मी राजीनामाही देणार नाही. यानंतर मुख्यमंत्री राणी भारती एका शाळेच्या कार्यक्रमात जाते. तेव्हा नवीन कुमारची पत्नी राणीला सांगते की तिचे पती तिला एकट्यात भेटून काही महत्त्वाचं बोलू इच्छितात. राणी मग नवीन कुमारला भेटते आणि तो सांगतो की भीमा भारती त्याच्या कॉलेजमधलाच मित्र होता, पण राजकारणात आल्यावर त्यांचे मतप्रवाह वेगळे झाले. नवीन सांगतो की त्याला राणीच्या पक्षाशी काहीही संबंध नाही, पण प्रेमकुमारशी आहे. तो जनतेला लुटतो आहे. तो राणीला सांगतो की जर ती प्रेमकुमारला पक्षातून काढून टाकेल तर तो तिचं सरकार पडू देणार नाही. नवीन कुमार राणीला 13 आमदारांच्या स्वाक्षरी असलेलं समर्थन पत्र देतो, ज्यामुळे प्रेमकुमारचे 9 आमदार गेले तरीही तिचं सरकार स्थिर राहील. यानंतर राणी शाळेतील रामलीला पाहते आणि याच ठिकाणी एपिसोड 6 संपतो. एपिसोड 7च्या सुरुवातीला मुखिया एका नाचणाऱ्या मुलीचा डान्स पाहत असतो. रंजना हळूच येऊन मुखियाला पाहते आणि आपला वरिष्ठ अधिकारी निशिकांतला पोलीस फोर्स पाठवायला सांगते, जेणेकरून मुखियाला पकडता येईल. पण निशिकांत पोलीस फोर्स पाठवत नाही, कारण तो स्वतःच मुखियाचा माणूस होता. मग रंजना शंकर महतोला फोन करते आणि त्याला तिथे येण्यासाठी सांगते, कारण मुखियाला पकडण्याची ती शेवटची संधी होती. यानंतर रंजना स्वतः लपून मुखियाला पकडायला जाते, कारण तो लवकरच तिकडून निघून जाणार होता. थोड्याच वेळात जेव्हा शंकर महतो आपला लाल गँगसह तिथे पोहोचतो, तेव्हा त्याला दिसतं की रंजनाची प्रेत तिथे पडली आहे, म्हणजे मुखियाने रंजनाचा खून केला होता. दरम्यान मुख्यमंत्री राणी भारती मीडियासमोर पशुपालन विभागातील घोटाळा उघड करते आणि पशुपालन मंत्री प्रेमकुमारला पक्षातून बाहेर काढते. ही बातमी कळताच भीमा भारती प्रेमकुमारला सांगतो, काळजी करू नका, तुमचं पद तुम्हाला परत मिळेल. खरं तर राणी भारतीने सगळं करून पुन्हा एकदा राजकारणात मोठं वादळ निर्माण केलं होतं. गौरीशंकर आता प्रेमकुमारकडे येतो आणि त्याला भडकावतो, पक्षाने तुझा विश्वासघात केला आहे, तुला पुन्हा पद मिळणार नाही आणि कदाचित तुरुंगातही जावं लागू शकतं. पण गौरीशंकरकडे एक प्लॅन असतो, ज्यामुळे प्रेमकुमार स्वतःला वाचू शकतो. पुढच्या सीनमध्ये भीमा भारती राणीवर रागवलेला असतो, कारण राणी आता त्याचं काहीही ऐकत नाही आणि पक्ष आपल्या मर्जीनुसार चालवत असते. तरीही लोकांपुढे ते एकत्र दिसावे म्हणून भीमा राणीबरोबर मीडियासमोर जातो, जेणेकरून जनतेला वाटावं की आता सगळं ठीक चाललं आहे आणि तो लवकरच पक्षात परत येणार आहे. इकडे प्रेमकुमार गौरीशंकरसह नवीन कुमारकडे जातो आणि त्यांच्या पायावर पडून माफी मागतो, पण नवीन कुमार त्याला चपलेने मारतो. त्यानंतर पक्षनेते तपकेश्वरच्या सांगण्यावरून नवीन कुमार त्याला माफ करतो, कारण प्रेमकुमारकडे अजूनही 9 आमदार होते आणि तो नवीनच्या पक्षाला सत्तेत आणण्यास मदत करू शकत होता. थोड्याच वेळात टीव्हीवर न्यूज येते की प्रेमकुमारने नवीन कुमारचा पक्ष जॉईन केला आहे. नवीन मीडियासमोर जाहीर करतो की लवकरच त्यांचे सरकार बनेल आणि राणी भारतीचं सरकार कोसळेल, कारण आता त्यांच्या पक्षाकडे बहुमत आलं आहे. भीमा भारती आपल्या पक्षातील सदस्यांशी बोलून राणीला तातडीने बोलवायला सांगतो. राणी भारती आता नवीन कुमारकडे जाते आणि त्याच्यावर चिडते, कारण त्यांनी दिलेलं 13 आमदारांच्या स्वाक्षरीचं समर्थन पत्र खोटं निघालं होतं. तेव्हा नवीन कुमार हसून म्हणतो,
हे सर खरं राजकारण असतं. राणी संतापून तिकडून निघून जाते आणि मग भीमा भारतीकडे जाते आणि तोही तिचं काही ऐकत नाही. राणी आपल्या खोलीत जाऊन रडू लागते, कारण तिच्या चुकीमुळे पक्ष सत्तेच्या बाहेर जाण्याच्या स्थितीत आला होता. दरम्यान परवेज आलम अजूनही चौकशी करत असतो. तो व्हीसी फूड नावाच्या खात्याचा पत्ता शोधून काढतो आणि अंजनीसोबत त्या पत्त्यावर जातो. तिथं त्यांना विमला नावाची एक वेडसर बाई आणि तिचा मुलगा भेटतात. ते दोघं खूप गरीब दिसत असतात, त्यामुळे परवेज आलम आणि अंजनीला काहीच कळत नाही. पण त्यांना विमलाच्या मुलावर संशय येतो. इकडे डीजीपी सिद्धांत पोलीस स्टेशनमध्ये कुंवर सिंगची चौकशी करत असतो आणि विचारतो, भीमा भारतीवर गोळी कोणी झाडली. पण कुंवर काहीच बोलत नाही आणि तो आपलं तोंड बंदच ठेवतो. डीजीपी सिद्धांत कुंवरचं कुटुंब आणून त्याला सांगतो की शंकर महतो मुखिया आणि त्याच्या माणसांबद्दल माहिती देणाऱ्याला एका व्यक्तीमागे 5 लाख रुपये देतो आहे. जर त्यांना काही सांगितलं नाही तर कुटुंबाला मारून टाकतील. आपल्या कुटुंबाच्या भीतीने कुंवर सिंग अखेर सर्व काही डीजीपी सिद्धांतला सांगतो. यानंतर डीजीपी सिद्धांत मुख्यमंत्री राणी भारतीला सांगतो की मुखियाने भीमा भारतीवर हल्ला मुकुंद बिहारी शर्मा या व्यक्तीच्या सांगण्यावरून केला होता. राणी मग भीमाला फिरायला घेऊन जाते आणि त्याला सांगते की त्याच्यावर गोळी मुकुंद बिहारी शर्माने चालवली होती. तेव्हा भीमा म्हणतो की मचान बाबाचं खरं नाव मुकुंद बिहारी शर्मा आहे. यानंतर भीमा थोडासा हसतो आणि इथेच एपिसोड 7 संपतो. एपिसोड 8च्या सुरुवातीला इन्स्पेक्टर निशिकांत आपल्या शेतात जातो आणि पाहतो की शंकर महतोच्या गँगने त्याच्या शेतात लाल झेंडा फडकवला आहे. तेव्हा शंकर महतो आपल्या गँगसह येतो आणि मुखियाचा ठाव ठिकाणा विचारतो. तर निशिकांत त्याला सांगतो की इकडून निघून जा. हे ऐकून शंकर महतो संतापतो आणि निशिकांतला गोळ्या झाडून मारतो. दरम्यान भीमा भारती आता राज्यपाल गोवर्धन दासकडे जातो आणि विचारतो, तुम्ही आमच्यावर गोळी का चालवली. कारण मचान बाबा आणि राज्यपाल दोघे मिळून काम करत होते. राज्यपाल म्हणतो, तुमचं सरकार आता जाणार आहे. नवीनकडे 118 आमदारांच्या स्वाक्षरी असलेलं मेमोरँडम आहे. तेव्हा भीमा भारती आत्मविश्वासाने उत्तर देतो, आमचं सरकार वर्षानुवर्षे चालेल आणि ते तुम्हीच चालवाल. भीमा मग राज्यपालाला धमकी देतो, जर मी मीडियात जाऊन सांगितलं की माझ्यावर गोळी राज्यपालांनी चालवली तर तुमचं गव्हर्नर पद जाईल. म्हणून जर तुम्हाला ते वाचवायचं असेल तर आमचं सरकार वाचलं पाहिजे. हे सांगून भीमा तिकडून निघून जातो. इकडे मुख्यमंत्री राणी भारती मचान बाबाला पकडण्याचे आदेश साईन करून डीजीपी सिद्धांतकडे देते. थोड्याच वेळात बरा झालेला भीमा भारती सचिवालयात परत येतो आणि राणीशी बोलतो. राणी त्याला सांगते की तिने मचान बाबाला पकडण्याचे आदेश दिले आहे. हे ऐकून भीमा संतापतो आणि डीजीपीला फोन करून तो आदेश थांबवतो. भीमा भारती मग मिश्राजींना सांगतो की पक्षाची तातडीची बैठक बोलव आणि सर्व आमदारांसमोर तो लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर करतो. दरम्यान परवेज आलम आणि अंजनी विमलाच्या मुलांचं निरीक्षण करत असतात. ते पाहतात की विमलाचा मुलगा मचान बाबाच्या आश्रमात जाऊन राज्यपालाच्या PM कडून पैसे घेतो आहे. हे पाहून परवेजचा संशय पक्का होतो की विमलाचा मुलगा काहीतरी लपवतो आहे. यानंतर परवेज आणि अंजनी त्या मुलाला पकडून त्याच्याकडून चौकशी करतात आणि तो सगळं खरं सांगतो. त्याचवेळी मचान बाबा मुखियाला सांगतो की खालच्या जातीतील लोकांना ठार मारा आणि सांगतो की कुंवर लवकरच जेलमधून सुटेल. दुसरीकडे नवीन कुमार आपल्या पक्षाच्या बैठकीत आमदारांना खात्याची जबाबदारी देतो. सत्ता आल्यावर हे मंत्रिपद तुमच्यासाठीच आहे, पण ख्याती देवीला कोणतंही मंत्रिपद मिळत नाही, त्यामुळे ती संतापते. तेव्हाच गौरीशंकर येतो आणि नवीनला सांगतो, भीमा भारती नुकताच गव्हर्नरला भेटला आहे, म्हणजे काहीतरी मोठं ठरलं आहे. नवीन म्हणतो की त्याची सरकार कुठल्याही परिस्थितीत बनूनच राहील, तू काळजी करू नकोस. दुसरीकडे भीमा भारती कार्यालयात बघतो की विकासाचे सगळे कामं ठप्प पडले आहेत. त्यामुळे तो 26 जानेवारीला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतो. तेवढ्यात ख्याती देवी भीमा भारतीकडे येते आणि नवीनच्या पक्षाची सगळी माहिती त्याला देते. तेव्हा भीमा भारती तिला सांगतो की मुख्यमंत्रीपदाची शपथ आपणच घेऊ आणि ख्याती देवीला त्यांच्या मंत्रिमंडळात पशुपालन मंत्री बनण्याचं आश्वासन देतो, जी कॅबिनेट मंत्र्याची पोस्ट होती. पण त्यासाठी तो ख्याती देवीला एक महत्त्वाचं काम करण्यास सांगतो. पुढच्या सीनमध्ये मुख्यमंत्री राणी भारतीकडे परवेज आलम येतो आणि तिला माफी मागतो. तो आपला इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट देतो आणि सांगतो की घोटाळ्याचा खरा मास्टर माइंड म्हणजे गव्हर्नर गोवर्धन दास आहे. परवेजच्या चौकशीत समजतं की त्या फेक सप्लायर कंपनीचं नाव व्हीसी कंपनी आहे, जी विमला देवी नावाच्या स्त्रीच्या नावावर आहे, जी पूर्वी गव्हर्नरकडे काम करत होती, पण आता ती मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली आहे. त्याला हे तेव्हा समजतं जेव्हा तो विमला देवीच्या मुलाला मचान बाबाच्या ठिकाणी गव्हर्नरच्या PA कडून पैसे घेताना पाहतो. तो त्याला पकडतो आणि चौकशीतून सगळी सच्चाई कळते. आता राणी भारती विचार करते की पशुपालन घोटाळा आणि भीमा भारतीवर झालेला हल्ला हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. कारण मुखिया मचान बाबा गव्हर्नरला भेटला आहे आणि भीमा भारतीनेही गव्हर्नरला भेटल्यावरच मचान बाबाची अटक रद्द केली होती. हे सगळं समजल्यावर राणी भारती रात्री उशिरा गव्हर्नर गोवर्धन दासकडे जाते आणि गव्हर्नर तिला सत्य सांगायला सुरुवात करतो आणि तेच एपिसोड 8 संपतो. एपिसोड 9ची सुरुवात होते. गोवर्धन दास राणीला भूतकाळातील घटना सांगतो. पटना 1995 साल, जेव्हा तिथे मोठी पूरस्थिती आली होती.
त्यावेळी भारतीय जन सोशलिस्ट पार्टी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला. मुख्यमंत्रीपदासाठी 2 नाव पुढे आली, नवीन कुमार आणि भीमा भारती. गव्हर्नरला आधीच ठाऊक होतं की पशुपालन मंत्री म्हणून वीरेंद्र ठाकूर असेल, कारण तो गव्हर्नरला घोटाळ्यातून पैसे देत असे. थोड्याच वेळात स्पष्ट झालं की नवीन कुमारच मुख्यमंत्री होतील, कारण ते गव्हर्नरच्या नातेवाईक होते आणि त्यांना गव्हर्नरचा पाठिंबा मिळणार होता. गव्हर्नरने नवीनला काही नेत्यांची यादी दिली जे त्याला समर्थन करतील, पण अट अशी होती की त्या नेत्यांना कॅबिनेटमध्ये जागा द्यावी. मात्र नवीनने ही डील नाकारली, कारण त्याला त्या नेत्यांची गरज नव्हती. त्याच्याकडे आधीच दुसऱ्या पक्षाचे 12 आमदारांचं समर्थन होतं, ज्यामुळे तो सहज मुख्यमंत्री बनू शकला असता. हे ऐकून गव्हर्नर नवीनवर नाराज झाला. नंतर भीमा भारती गव्हर्नरकडे गेला आणि त्याने त्याच्या डीलला होकार दिला. यानंतर राजकारणात उलथापालथ झाली आणि भीमा भारती मुख्यमंत्री बनला, तर वीरेंद्र ठाकूर पशुपालन मंत्री झाला. थोड्याच दिवसांनी भीमा भारतीने वीरेंद्र ठाकूरकडून घोटाळ्याच्या 60% पैशांचा हिस्सा मागितला, जेणेकरून तो सरकार सुरळीत चालू शकेल. यानंतर कथा पुन्हा प्रेझेंट टाईममध्ये येते. राणी भारती विचारते, म्हणजे म्हणूनच तुम्ही भीमा भारतीवर गोळी चालवली होती ना? तेव्हा गव्हर्नर गोवर्धन दास म्हणतो, एकदा भीमा भारतीला विचार की वीरेंद्र ठाकूर कसा मेला आणि प्रेम कुमार पशुपालन मंत्री कसा बनला आणि त्याचा शंकर महतोशी काय संबंध आहे. यानंतर राणी भारती घरी जाताना विचार करते की भीमा भारती सुद्धा या सगळ्या घोटाळ्यांमध्ये सामील होता आणि त्यानेच वीरेंद्र ठाकूरचा खून करवला. राणी घरी पोहोचून मिश्राजींना सगळं विचारते, पण ते काहीच सांगत नाही. दरम्यान गोवर्धन दास नवीन कुमारला भेटतो आणि सांगतो, भीमा भारती आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि पुन्हा सरकार बनवायच्या तयारीत आहे, त्यामुळे सावध राहा. पण नवीन म्हणतो, बहुमत तर आपल्याकडेच आहे, मुख्यमंत्री मीच होणार. त्यावर गव्हर्नर म्हणतो, हे विसरू नको की शेवटी भीमा भारती सगळं समीकरण बदलतो आणि बाजी मारतो. मग तो नवीनला सांगतो की प्रेम कुमारशी भेटून बोल, कारण तोच एकटा माणूस आहे जो भीमा भारतीला थांबवू शकतो. नवीन आता प्रेम कुमारकडे जातो आणि म्हणतो, कसल्याही परिस्थितीत भीमाला थांबवायला हवं, सांग लवकर रावणाची नाभी कुठे आहे. तेव्हा प्रेम कुमार म्हणतो, अनाजाच्या घरात. पुढच्या सीनमध्ये मिश्राजी एका अनाजाच्या गोदाममध्ये जातात आणि तिथून नोटांनी भरलेली पेटी काढतात. ते लगेचच भीमा भारतीला फोन करून सांगतात, आपण सगळ्या मंत्र्यांना विकत घेऊ शकू आणि उद्या आपलीच सरकार बनेल. तेवढ्यात अचानक ईडीची रेड पडते आणि पोलीस मिश्राजींना अटक करतात. हे सगळं प्रेम कुमार आणि नवीन कुमार यांनी एकत्र मिळून केलं होतं. नंतर नवीन कुमार मीडियासमोर येऊन म्हणतो की या सगळ्या घोटाळ्यांमागे भीमा भारती आणि मिश्राजीच आहेत आणि घोटाळ्याचे पैसे पकडले गेले आहेत. तो पुढे सांगतो की त्यांनी गव्हर्नरला 118 आमदारांच्या साईनसह समर्थनपत्र दिलं आहे आणि त्यामुळे गव्हर्नरने राणी भारतीच्या सरकारला विधानसभा बहुमत सिद्ध करायला सांगितलं आहे. याचा अर्थ आता मुख्यमंत्री राणी भारतीचं सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे भीमा भारती आपल्या आमदारांना सांगतो की नवीन कुमारच्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर द्यायला हवं. तो पुढे सांगतो की सीएम राणीला राजीनामा द्यायला लावून तो स्वतःच मुख्यमंत्री बनेल. पण पक्षातील सदस्य त्याला थांबवतात आणि सांगतात की आता असं करणं योग्य नाही, कारण यामुळे पक्षाची इमेज जनतेसमोर खराब होईल. आणि इथेच एपिसोड 9 संपतो. एपिसोड 10 सुरू होतो. भीमा भारती सीएम राणीला भेटतो. राणी सांगते की आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि ती त्याच्याकडून सगळं सत्य जाणून घेते. मग सीन भूतकाळात जातो. वीरेंद्र ठाकूर मुखियाला भेटतो आणि सांगतो की भीमा भारतीला थांबव, कारण तो त्याच्यावर हावी होत होता. यानंतर मुखिया भीमा भारतीची ताकद कमी करण्यासाठी गरीब आणि मागासवर्गीय लोकांना मारायला लागतो, जे भीमा भारतीचे समर्थक होते. तेव्हा भीमा भारतीने त्याच्या कॉलेजमधील मित्र शंकर महतोला बोलावलं आणि त्याला सांगितलं की या जातीय हिंसाचाराचा शेवट करायचा आहे. शंकर महातोने त्याला पूर्ण साथ दिली. यानंतर बिहारमध्ये हिंसा उसळली आणि अनेक लोक मारले गेले. एके दिवशी शंकर महातोने वीरेंद्र ठाकूरचा खून केला आणि त्यातून जातीय दंगे सुरू झाले. यानंतर भीमा भारतीने गव्हर्नर गोवर्धन दास आणि मचान बाबाशी मीटिंग घेतली आणि त्यांच्यामध्ये सर्व काही पुन्हा ठीक झालं. मग भीमा भारतीने प्रेम कुमारला पशुपालन मंत्री बनवलं आणि तिथूनच हा सगळा घोटाळा सुरू झाला. राणी भारती म्हणते, तुम्ही जे करत होता ते योग्य होतं, पण तुमचा मार्ग चुकीचा होता. तेव्हा भीमा भारती उत्तर देतो, मी हे सगळं माझ्यासारख्या पिछड्या जातीच्या लोकांसाठी करत होतो, ज्यांच्यावर नेहमी अत्याचार होतात. मुखियासारखे लोक सत्ता आणि पॉवरसाठी त्यांना मारतात. त्यानंतर भीमा भारती राणीला सांगतो की तू मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दे, तेव्हाच मी सीएम बनेन. पण राणी राजीनामा देण्यास नकार देते आणि तिकडून निघून जाते. दुसऱ्या दिवशी विधानसभेत नवीन कुमार अविश्वास प्रस्तावाची चर्चा सुरू करतो आणि म्हणतो, राणी भारती सरकार ही भ्रष्ट आहे, तिने बिहारचं नुकसान केलं आहे. तो 113 आमदारांच्या सहीचं बहुमत पत्र सादर करतो. तेव्हा भीमा भारती नवीनची खिल्ली उडवत म्हणतो, आमचं सरकार टिकेल आणि पुढेही चालत राहील. त्यावर गौरीशंकर विचारतो, ठीक आहे, पण बहुमत सिद्ध करायला नंबर कुठून आणणार. तेव्हा राणी भारती उठून भाषण देते. ते म्हणते, पक्ष आणि विरोधक दोघेही माझ्याशी खुश नाहीत, कारण मी विकासाचं काम केलं नाही.
ती पुढे सांगते की जेव्हा मी विकास कामांसाठी फायनान्स सेक्रेटरी परवेज आलम यांच्याशी बोलले तेव्हा कळलं की निधीच नाही. त्यानंतर तपास केला असता फक्त पशुपालन विभागातून 958 कोटींचा घोटाळा उघड झाला. राणी भारतीने त्या सर्व अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना अटक केली आणि हीच तर दोन्ही पक्षांची मागणी होती. यानंतर राणी भारती सांगते, माजी पशुपालन मंत्री प्रेम कुमारवर FIR दाखल झाला आहे आणि बाहेर पोलीस त्याला पकडण्यासाठी थांबले आहेत. तेव्हा प्रेम कुमार सभागृहात गोंधळ घालतो आणि पोलीस त्याला अटक करतात. राणी मग म्हणते, मी आपल्याला विनंती करते की पोलिसांना परवानगी द्या की ते भीमा भारतीलाही अटक करू शकतील, कारण तो सुद्धा या घोटाळ्यात 3 वर्षापासून सामील होता. हे ऐकून सभागृहातील सगळे स्तब्ध होतात आणि पोलीस भीमा भारतीला अटक करून नेतात. थोड्याच वेळात कळतं की राणी भारती पुन्हा मुख्यमंत्री बनली आहे, कारण नवीन कुमारने दिलेल्या 18 आमदारांच्या यादीतील 13 आमदार प्रत्यक्षात राणीच्या बाजूने होते. ते तेच आमदार होते ज्यांची नावे नवीनने धोकेबाजीने राणीला दिली होती. म्हणजेच सगळ्यात मोठा गेम राणी भारतींनीच खेळला आणि पक्ष विपक्ष दोघांनाही फिरवून ती पुन्हा CM बनली. आता आपण पाहतो की राणी भारतीने पशुपालन घोटाळा उघड करून लोकांचं मन जिंकलं आहे. तिने मचान बाबालाही अटक करवली, कारण तो घोटाळ्यात सामील होता आणि भीमा भारतीवर गोळी चालवण्याचाही आरोप त्याच्यावर होता. दरम्यान DGP सिद्धार्थने मुखिया आणि त्याच्या माणसांनाही अटक केली. बिहारमध्ये आता चांगले बदल होऊ लागले आणि जनता खुश होती. मुख्यमंत्री राणी भारती आता तुरुंगात आपल्या पती भीमा भारतीला भेटायला जाते. तेव्हा भीमा भारती हसत म्हणतो, तुझा गेम मला खूप आवडला. स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकून प्रामाणिकतेची मिसाल बनून लोकांचं मन जिंकलं आणि आता तू फक्त गावाची राणी नाही तर महाराणी झाली आहे. आणि मग भीमा भारती म्हणतो, गावात आता एक नवीन नारा सुरू झालाय, जेल के ताले तुटेंगे, भीमाभाई छुटेंगे. यानंतर मुख्यमंत्री राणी तिकडून निघून जाते आणि सीझन 1 इथेच संपतो. मंडळी, हे होतं महाराणी सीझन 1चं संपूर्ण एक्सप्लेनेशन. ही सिरीज खूप मोठी आहे आणि तिचे प्रत्येक भाग समजून घेऊन नीट एक्सप्लेन करायला खूप वेळ लागतो. जर तुम्हाला सीझन 2, 3 आणि 4चं संपूर्ण एक्सप्लेनेशन पाहायचं असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा. तुमचा रिस्पॉन्स आला तरच मी पुढचे सीझन एक्सप्लेन करणार आहे, म्हणून लगेचच कमेंट करा. हवंय का पुढचं सीझन? आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.